काय 4 रोड गेले 10 गुंठे दान दिले मी मला दानत काढायला लावू नका दानत काढायचं नाही लावायचं मला काय लायक होत मला काय लायक दुर्लक्ष मी काय दुर्लक्ष करतो मी दान दिलेलं गावाकरता तेवढं 10-20 गुंठे दान दिले आपण 4 रोड माझे एवढे शेत गावात पण असं गेलं नाही रोडला आपण देणारी माणसं आहेत विषय असा आहे का 2 शेतकऱ्यांचा जो वाद आहे याच्यात शासकीय मोजणी तुमची आहे तुम्ही आम्हाला मार्किंग केले आणि दोन्ही शेतकऱ्यांचा आम्हाला सेंटर काढून द्यायचा आणि मग ती 6 फूट आम्ही त्यांचे 6 आणि यांचे 6 यांचं कंपाऊंड तुटलं तर यांनी तोडावा त्यांचं तुटलं तर त्यांचं तोडावं पण गावचा रस्ता बंद करून कुणी गावाला आव्हान करू नये आमची भूमिका ह्या पार्टीला वाचवायची नाही त्या नाही दोघांमुळे रस्ता बंद झालाय तो रस्ता खुला व्हावा अडसर साहेब सर्कल आहे तुम्ही आम्हाला या ठिकाणी मूर्तीची मार्किंग करून देणे आणि कायम करून देणे मार्किंग करते दोघांनी द्यावं तुम्ही जबाब लिहून घ्या काय कोणाची 10 नको याची 10 नको त्याची 10 नको गावाला 12 फूट रस्ता द्या ठीक आहे ना द्या पॉईंट चला घ्या तुमचं काही विषय देऊ नका आपली भूमिका फक्त रस्त्याची कोणाला डॉमिनेट करायची बिलकुल नाही आणि कुणी गावाला आव्हान पण करू नये ते मूळ आमदारांनी राखले दोघांना घ्या करायची त्यांची या पार्टीची जुनी हद्द कायम करायची आणि जर असं असं आम्ही उठत नाही साहेब ही जर हे करीत असतील तर अशी चाल ढकल परवा म्हटले मोजणीवाला काय म्हणते आम्ही मान्य करतो त्यांचे व्हिडिओ आहेत ना व्हिडिओ 2 मोबाईल मध्ये जाणून बुजून जर त्यांचा स्वतःचा जबाब आहे फोन केला होता संमती नामदार त्यांचं म्हणणं आता मला हेच नाही आलं मोजणीचं बुवा नोटीस नाही आली मी बसून इथं पण येणार नाही आणि मागच्या वेळेस आता हे दोन्ही शेतकरी असताना त्यांनी असं दोघांनीच म्हणजे हे केलं होतं निर्णय दिला होता म्हणजे आम्हाला सगळ्यांना म्हणजे गावकरी होतो सगळे तर म्हणले जी सरकारी मोजणी येईल त्यावेळेस जो मध्य कायम होईल आम्ही पण 5 ते 6 फूट द्यायला तयार आहे आणि राक्षे पण म्हणले ठीक आहे जो मध्य येईल आम्ही पण 5 ते 6 फूट द्यायला तयार आहे त्यांचं रेकॉर्डिंग केलेलं आहे मोबाईलमध्ये तरी चालेल ते म्हणले आमच्या पार कांद्यात गेलं तरी चालेल हे पण म्हणले होते संमती नामदार हे काम चालू आहे याच्या अलीकडे आलं तर मी हे काढून टाकेन हे रेकॉर्डिंग आहे मोबाईलमध्ये 2 मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंग करून घेतलेले आणि शासकीय मोजणीचं जर कारण सांगत असेल आता नोटीस नाही ही मोजणी मागचीच आहे त्याची फक्त त्यांना आता आपल्याला कप्रतसाठी त्यांनी आपल्याला पुन्हा हे दिले आणि हे जर मान्य नसेल शासन जर यांना मान्य नसेल तर हे आडग्यात चालले तुम्ही यांना रिपोर्ट करा तहसीलदारांना ती मोजणी मान्य नाही करत नाही यांचे हे जे अर्जदार आहेत हो आहे ना बोला ना तुमच्या पुढे मॅडम गवळी मॅडम ते मशीन आणायला गेले मोजणीसाठी मोजणी झाली त्याची आणि त्याची तर अजून डॉक्युमेंट येत नसतील 3 तारखेला ही जमीन माझी खरेदी खताची वडिलांची कधी घेतली होती हे गेले 2 वर्ष झाली जागा घेऊन थोडं टप्प्याटप्प्यामध्ये घेतलेली आणि आता या ठिकाणी काहीतरी रस्ता जिथून जात होता तिथं तुम्ही कंपाऊंड केलं असं आरोप आहे नागरिक नाही साहेब इथं रस्ता कुठंच नाही तर बघा तुम्ही म्हणजे कुठल्या डॉक्युमेंटला किंवा गाव ग्रामपंचायतीमध्ये
कुठंच नोंद नाही आहे रस्त्याची. रस्त्याची नोंद नाही, पण इथं रस्ता दिसतोय मुरुम टाकलेला. ते सामंजस्यपणाने आम्ही केलेलं आहे आणि आता पण आहे तो जागेवर. वरच्या शेतकऱ्यांना जाणं येण्यासाठी ते पूर्वीपार आहे थोडासा पायवाट म्हणून. इथल्या ज्या सरपंचाचं म्हणणं आहे, तो पाण्याचा रस्ता होता, आम्ही त्याच्यावर खर्च त्यांनी दाखवा आपल्याला पानन रस्ता. आपण एक अजून 10 फूट जागा त्यांना देऊ आणि चांगला मोठा इथून 2 लेनचा आपण हायवे करू. डॉक्युमेंट दाखवाय पाण्याचा रस्त्याचे. हा पानन रस्ता जर असेल तर मला 10 फूट सोडायला काही अडचण नाहीये. मी कालही म्हटलं हे जे काय चाललंय त्याच्या अगोदर पण यांना मी सांगितलं का एक चांगला जर रस्ता मोठाच करायचा असेल, आत्ता तर इथून ट्रॅक्टर जातोय, अजून जर आपली इच्छा असेल का बाबा चांगला मोठा व्हावा, गावाचा विकास व्हावा, आपण एक 10 फूट जागा द्यायला त्यांना आजही तयार आहे. कालही सांगितलं आणि परवा पण सांगितलं होतं त्यांना. मग अडचण काय? म्हणजे त्यांचा हट्ट आहे, त्यांना ते कंपाऊंड मोडायचं आहे. त्यांना 1 फूट जागा पाहिजे अजून, म्हणजे जेणेकरून ते कंपाऊंड मोडायला पाहिजे. म्हणजे त्यांचा जो इगो आहे तो हट झालेला आहे. म्हणजे तुमचं कंपाऊंड मोडायचंच काही पुढे. हो कंपाऊंडचं बांधकाम कधी केलं सर आपण? चालू आहे, गेले 15-20 दिवस झाले कंपाऊंडचं काम चालू आहे. हे कंपाऊंड सगळे भला मोठा तयार झाला, त्याच्यानंतर त्यांना जाग आली तर आता हा कंपाऊंड पहिले करू दिलं. आता हे कंपाऊंड कसं मोडल त्याच्यासाठी हे त्यांनी एक चांगला भला मोठा मांडव केलेला आहे. किती फूट केलं समजलं इकडे? हे साधारणतः 800-700 फुटाच्या आसपास असेल लांबीला. नाही, टोटल 2000 फूट आहे. हे कंपाऊंड टोटल 2000 फूट कंपाऊंड होईपर्यंत ते थांबले आणि आता कंपाऊंड झाल्यानंतर त्यांना कंपाऊंड मोडायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मोजणी राक्ष नावाच्या शेतकऱ्यांनी केली होती, त्याला तुम्ही काय हरकत घेतली काय? खरं आहे का ते? नाही, त्या 2 विषय त्याच्यामध्ये. जागेवरती जे हद्दी दाखवलेले आहे ते हद्दीपासून आपण साधारणतः कुठं 1.5 फूट, कुठं 2 फूट असं अंतर सोडून आपण कंपाऊंड टाकलेलं आहे. आपलं कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नाहीये हे त्या राक्षांना सुद्धा मान्य आहे. त्यांनी तसा जबाब तहसीलदार साहेबांना पण दिलेला आहे तर आमच्याकडे अतिक्रमण झालेलं नाहीये आणि यांचं कंपाऊंड त्यांच्या जागेमध्ये आहे. तर हा काहीतरी वेगळा जरा पप्पोगंडा त्यांनी मांडला आहे इथल्या सरपंचांनी. आणि काल जो इकडे ना, पुढे पुढे काल जो त्यांनी एक अर्ज दिला तहसीलदार साहेबांकडं त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक इनामदार या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. विषय 2 शेतकऱ्यांचा आहे, इनामदार आणि राक्षे. तर त्या अर्जामध्ये दोन्ही शेतकऱ्यांचं त्यांनी नाव लिहायला पाहिजे होतं, बरोबर आहे. म्हणजे त्यांना फक्त इनामदार दिसले. तर माझा एक प्रश्न आहे त्यांना, तर तुम्ही 1764 लोकसंख्येचे लोकनियुक्त सरपंच आहात, बरोबर आहे. मग इथं कुठंतरी मला अशी शंका यायला लागली का तुम्ही फक्त ढोले, राक्षे, घोगरे यांचे सरपंच लोकनियुक्त आहे का त्याच्यामध्ये पठाण, शेख, इनामदार पण आहेत त्याच्यामध्ये? हा एक माझा प्रश्न आहे त्यांना. प्रत्यक्ष तुम्ही भेदभावाचे आरोप करताय असं वाटायला लागलं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी जो अर्ज दिलाय तहसीलदार साहेबांना त्याच्यावरून असं माझ्या लक्षात येत आहे. आता राक्षींनी जी मोजणी केली होती त्याच्यामध्ये नक्की काय झालंय? चूक कुणाची घडलेली? नाही, आपल्याला ते जे चुकीचं आहे, आपल्याला जे फक्त वाटतंय ते चुकीचं, म्हणून आपण तिथं तक्रार अर्ज दिलेला आहे. आणि त्यांची जी मोजणी त्यांनी केलेली आहे, जे कोणी सर्वेअर आहेत त्यांच्याकडे आम्ही त्याचा माहितीच्या अधिकारामध्ये कागद मागितलेली आहे का तुम्ही कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे ही मोजणी केलेली आहे, त्याला फाळणी आहे का, त्याला टिपण आहे का. मोजणी करायला ह्या गोष्टी लागतात नॉर्मली, ते आम्हाला दाखवावे. कारण आमची इथं हे क्षेत्र दाखवा, इथं जवळपास 3 क्षेत्राला सरकारी मोजणी झालेली आहे. समोर 50 वर्षापूर्वी फाळणी झाली आहे, फाळणी वगैरे सगळं झालेलं आहे. त्याचा रेकॉर्ड पण ते संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना आपण ती मोजणी करण्याच्या अगोदर दिलेला आहे. आणि मग तुम्ही जे म्हणताय शेजारी जो बंगला आहे तो राक्षांचा आहे ना? आहे का त्यांचं रक्षण? हो, ठीक आहे. शेजारी गट तो राक्षांचा आहे. त्यांच्याशी माझा काहीच वाद नाहीये. त्यांनी जे हद्दी दिलेल्या आहेत त्याच्या बाहेर आपण 2 फूट कंपाऊंड केलेलं आहे. जागेवर जाऊन आपण शूटिंग करू, त्यांचंही मत घ्या. दोन्ही शेतकऱ्यांचं काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी पण तहसीलदार साहेबांना फोनवरती सांगितलं की यांनी सदर कंपाऊंड केलेलं योग्य जागे त्यांच्या जागेमध्ये आहे. राक्षांनी त्यांच्या जमिनीची मोजणी मागितली का रस्त्यासाठी मागितली? नाही ना, रस्ता आहेच नाही साहेब, नाही, जमिनीची ना. आणि त्यांच्या जमिनीची त्यांच्या मोजणी गटाची झाली, फाळणी झाली नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. आपण ते डॉक्युमेंट एक माहितीसाठी मागितलेले आहे, असेल पण नसेल पण आपल्याला माहित नाही. आता जी मोजणी झाली राक्षांची हा. त्या सर्वे नाही साहेब, दाखवल्या ऐकून घ्या, माझं म्हणणं आहे का, सर्वेअर आले 64ची मोजणीची, त्यांनी शेजाऱ्यांना नोटिसा दिल्या 64च्या मोजणीच्या. त्यांनी 59ची मोजणी केली,
62ची केली, 65ची केली, 66ची केली. हे त्यांनी हद्दी निश्चित करून दिले आणि ते शेतकऱ्यांमध्ये भांडणं लावली. हे कोणत्या आधारे केले त्यांना आपण विचारलं पाहिजे कोकणे साहेबांना, तर तुम्ही कशाच्या आधारे ही मोजणी केली, त्यांची हद्दी निश्चित कसे काय, तुम्हाला अधिकार काय तिकडं. आणि जे क्षेत्र मोजायला त्याला फक्त 4च निशाण द्यायचा अधिकार आहे, 4 कोपरे. त्यांनी आहे ना 50 ठिकाणी त्यांनी आहे ना पॉईंट दाखवले आपल्याला. आणि संबंधित शेतकऱ्यांनी मग अर्ज केले, 7 अर्ज आपले ते रेकॉर्ड रूमला पडले तिथं सर्वेच्या. तो ऑनलाईन त्यांची नोंद झालेली आहे. ठीक आहे, आता मला तुम्ही दाखवता का त्यांनी कुठे अहो दाखव ना. अजून एक मुद्दा आहे, संबंधित जे शेतकरी आहे त्यांनी जी मोजणी केलेली आहे हे एक दाखव. त्यांनी इथं एक बोर्ड लावला होता का त्यांची मोजणी अमुक अमुक तारखेला कंप्लीट झालेली आणि त्यांनी हद्दी निश्चित केलेल्या आहे. काय लिहिले त्याच्यात? गट क्रमांक 14 कोणाचा? राक्षांचा? 64 आहे. 64 तो कोणाचा आहे? तो त्यांचाच आहे. काय लिहिले त्यांनी? आणि आमचा आणि राक्षांचा वाद नाहीये साहेब इथं. आमचा दोन्ही शेतकऱ्यांचा काय वाद नाही. काय वाटायचा किंवा रस्त्याचा तुम्ही तो म्हणता? वेगळा विषय आहे. आता आपला जो चर्चा चालली आहे ती हद्दीवरून चाललेली आहे. रस्ता हा ते तहसीलदार ठरवतील, सरपंच नाही ठरवणार इथला. आता जे सर्वे जे कोकणी आले होते त्यांनी हत्ती कायमच्या वेळी दाखवल्या. हो, दाखवल्या. कंपाऊंड पुढे दाखवू शकताल का तुम्ही? दाखवू ना आपण. काय होतं मोजणीमध्ये नॉर्मली 4 पॉईंट दाखवायचे असतात, थोडंसं जी आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे. मधले जर पॉईंट दाखवत गेलं 50-50 फुटाला तर तिथं ते व्हेरिएशन येतं, ते दाखवायचे नसतात. ते त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळं ती लाईन अशी नागमोडी झाली. एक तर लाईन सरळ असावी किंवा क्रॉस असावी, अशी नागमोडी नसावी. तो फक्त एक विषय आहे. तो ते आता आले ते सगळं करून देतील, त्यांच्यावर विश्वास आहे आम्हाला. 3 दिवसापूर्वी सरपंच साहेब आले होते इथं. त्यांनी सांगितलं संमतभाई मी सांगतो तसं ऐका आणि तुम्ही हे करा. 7 फुटाचं एक अंतर होतं, 3.5 फूट तिकडून सोडू, 3.5 इकडून सोडू आणि आपण रोड करून घेऊ. संमतभाई म्हटले मान्य आहे आम्हाला, कंपाऊंड व्हायच्या अगोदरची वार्ता काय. आणि त्याच्यानंतर राक्षांना ते मान्य नव्हतं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी काम चालू आलं. 8 दिवस काम चाललंय आहे. त्यावेळी कुणालाही जाग नाही आली. फाळ्या टाकायला सुरुवात केली, मग जाग आली का आपण काहीतरी स्टंटबाजी केली पाहिजे. आधी काय ठरलं होतं परत सांगा? आधी असं ठरलं होतं का 3.5 फूट त्यांची, 3.5 फूट इकडं, असं दोघांचं मध्ये काढून आपण रोड करून घेऊ. समजभाई मान्य होते त्या गोष्टीला 3 दिवसापूर्वी. राक्षांना मान्य नव्हतं ते. हे बघा, ही एक नोटीस आहे शिवम नायकोडी ॲडव्होकेट यांच्या मार्फत राक्षांनी संबंधित जेवढे शेतकरी आहे, समद इनामदार, दौलत मारुती नवले, प्रवीण वामन नवले, भीमाई गणाजी नायकोडी, सलीम दिलदार पठाण, सैफ खान अजीज खान यांना एक नोटीस पाठवली तर सदर आम्ही सरकारी मोजणी या तारखेला घेऊन मोजणी सर्व्हेरनी दिलेली आहे. तिथं आम्ही आमचे नंबर लावलेले आहे, तिथं कुणी अतिक्रमण करू नये अशी त्यांनी आम्हाला नोटीस पण दिलेली आहे का आमच्या हद्दी कायम आहे, आम्ही तिथं नंबर लावलेले. म्हणजे ते मान्य करतात का बाबा आमची जी मोजणी झालेली तिथं आम्ही नंबर लावलेत, जागेवर त्यांचे नंबर आहेत. तिथून 1.5-2 फूट जागा सोडून आपण कंपाऊंड बांधलंय. तुम्ही दाखवाल काय ते कुठून नंबर? 100% 2-3 नंबरचा दाखवा. हे बघा, ही सरकारी मोजणीचा पॉइंट आहे, राक्षांनी लावलेला. इकडं या साईडला राक्षी इथं या साईडला राक्षे आणि इकडे इथं माझं क्षेत्र आहे. तर हे कंपाऊंड या हद्दीपासून आतमध्ये केलेलं आहे आपण. मागं पण जाऊ. हे सोडलेलं आहे. किती 1.5 ते 2 फूट जागा सोडली. कुठं 1.5 फूट आहे, कुठं 2 फूट आहे, कुठं 2.5 फूट आहे. हे बघा, ही पक्की जी आहे ना, ती त्यांची जी आत्ता जी सरकारी मोदी झालती का, ती पक्की आहे यांची. इथून आपण सोडलेलं आहे. ओके. कुठं 1.5 फूट आहे, 2 फूट आहे. हे बघा, इथं 1 फूट आहे. ही यांची मार्किंग आहे, आपलं कंपाऊंड. ऐका ना समज भाई, हा, आता ही मोजणी अधिकाऱ्यांनी दाखवलेली हो, कोण? त्याच्या आतमध्ये इकडे राक्षी, राक्षे इकडं- त्यांचा 64 गट नंबर ना, हो, आणि इकडे माझं आहे 65 70. 70. अच्छा अच्छा, म्हणजे इकडे राक्षी आणि इकडे इनामदार. अतिक्रमण कुठंच नाहीये. या माग जरा जास्त आहे, थोडं पॉज करून या, डिस्टन्स आहे.
ऐका ना इनामदार साहेब, एक मिनिट या नाही तर ही लाईन कसली आहे? ही 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 दिसते, ही पक्की मारली ही त्याच्यावरती आपण नको बोलू. आता आपण सरकारी मोजणी आणि कंपाऊंड तुमच्या हद्दी फक्त नाही, आपण कंपाऊंड आणि मोजणीवरती बोलू. हॅलो हा एक मिनिट. हे जवळपास 1.5 फुटाच्या आसपास आतमध्ये केलेलं आपण. बरं आता ठीक आहे इनामदार साहेब, दिसतंय माग मोठा फरक आहे. तो कोपरा महत्वाचा आहे. कोपरा महत्वाचा आहे. आले ना तर ते एकदा थोडं पाऊस करावा. नाही चालू राहू दे. हे साधारणतः 2.5 फुटाच्या आतमध्ये आपण कंपाऊंड केलेलं आहे. बर माग अजून जास्त आहे. आता जी ही राक्षसनी जी मोजणी केलेली आहे, आता खुणा दाखवत हे तुम्हाला मान्य आहे? नाही, त्याच्यावर माझं तक्रार आहे. ते सिटी सर्वेवाले सॉल्व्ह करून देतील. बर फक्त यांची तक्रार नाही, अजून 7 शेतकऱ्यांनी तिथं अर्ज दिलेले आहेत. नाही, तुम्ही आता हद्दी दाखवताय म्हणून विचारलं, तुम्हाला हे मान्य आहे का? नाही ना, आपण ते तक्रार अर्ज दिलेला ते सिटी सर्वेचं काम आहे. आपण त्याच्यावर जास्त बोलणे ठीक नाही. म्हणजे आजची जी परिस्थिती यांनी जो मांडव घालून बसलेली आहे, हो तर मग या समद इनामदारने अतिक्रमण केलंय. तर जागेवरती परिस्थिती नाहीये. बर समज भाई, हा जो रस्ता आहे हा रस्ता नाहीये साहेब. हे म्युच्युअल मध्ये बांधावरून जे लोक जातात ना, ते दोन्ही शेतकऱ्यांच्या म्युच्युअल मधला हा बांध आहे. तर आता मग राक्षसनी बी तुम्ही जसं केलं तसं जर केल्याच्या नंतर वर लोकांनी जायचं कुठून? तो हे तहसीलदार साहेब ठरवतील. ते इनेर गावचा सरपंच नाही ठरवणार. ते त्याला अधिकार नाही. तो ओके. इथपर्यंत आम्ही कंपाऊंड केलं. आम्ही स्वतःहून इथून मागं काम थांबवलंय. का थांबवलं आपण म्हणजे? ते याच्यासाठी थांबवलंय तर इथं व्हेरिएशन जास्त आहे. ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून हे काम थांबवलं. आम्हाला ते पटत नाही स्वतःला, म्हणून आम्ही एवढं काम थांबवलं. सिटी सर्वे जेव्हा फायनल मार्किंग देईल त्यावेळेस हे राहिलेलं 50 फुटाचं काम करणार. आता ट्रॅक्टर जाऊ शकतो. आता दाखवा. नाही, कधी हे इरिगेशन काय कधी म्हणतो? काढलं आपण, हे कधी काढलं इथं, हो, हो. तर मग ट्रॅक्टर बी जाणार नाही, मोटरसायकल बी जाणार नाही नाही. नाही, पण आता तुम्ही कट टू कट समजा 1-1.5 फूट जर बांधकाम केलंय, मग ते राक्षसनी पण तसंच करील, तो पण रस्ता बंद करेल. तो म्हणून माझ्या शेतातून का रस्ता द्यायचा? नाही, साहेबा, तो तहसीलदार साहेबांचा विषय येतो. ओके ते जे आदेश देतील ते सगळ्यांना मान्य राहणार. ओके. बघा हे. आता हा मोजणीचा खांब आहे, सरकारी मोजणीचा. इथून दाखवा साहेब. इथून दाखवा. इथून दाखवा, मागून दाखवा. एक मिनिट. हा, इकडे या. हा. इथून ही सगळी मोजणी त्यांनी नागमोडी केलेली आहे, असं आम्हाला प्रायमरी आता वाटतंय. इथून आमचा दिसलं- क्लेम नाहीये. इथून पण इथून सरळ नकाशामध्ये सरळ आहे का? हा हो, सरळ आहे, नकाशा सरळ. सरळ. त्याची फाळणीची कॉपी मी तुम्हाला देतो. तुम्ही पण मीडियाला आता टाका ते. हा आतमध्ये आला इकडं. हा बराच हे सगळेच पॉईंट असे आतमध्ये नागमोडी झालेले. तर आपल्याला ते थोडंसं नजरेला चुकीचं वाटलं म्हणून आपण तक्रार अर्ज दिलाय. तर बाबा जी योग्य लाईन असेल आम्हाला कोऑपरेट करा आणि जागेवरती ती लाईन व्यवस्थित करून द्या. खरा मुद्दा इथे आहे जास्त. खरा मुद्दा सगळाच आहे. हा पण जास्तीत जास्त हो, जास्त इथं आहे, जास्त इथं आहे. इथं तिरकं दिसतंय ना. हो हो. मला सांगा. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा काम स्वतःहून काम थांबवलंय. ओके. हे क्षेत्र कोणाचं आता आपण तुम्ही जिथं- हे क्षेत्र हे दिलीप कुंडलिक ढोले आणि त्यांचे भाऊबंद आहेत. काय त्यांचं क्षेत्र आहे. त्यांच्या क्षेत्रामध्ये थोडं तुम्ही इकडे आलात असं दिसतंय आता. नाही नाही नाही, त्यांना अडचण नाहीये. नाही, नाही. आपली ही लाईन आहे. ही ही लाईन आपली दाखवा. ही लाईन नाहीये साहेब. आपली ही आपली लाईन ही लाईन. हो, पण तू या मोजणीवाल्याने इथं नंबर दाखवला ना. नाही आपण नाही दिलं. हे आपण मोजणीसाठी त्यांचा पॉईंट तो आहे. त्यांचा पण तो आहे. हे फक्त दिसण्यासाठी का वाकडं किती आहे हा हा, टेम्पररी हा, हा, हा. तो फायनल आहे. जे बारके आहेत ना ते फायनल आहे. हे इथं पण एक बारका आहे. तुमचं इकडून खाली क्षेत्र. इथून खाली आहे का हे पोल रवलेलं. या शेतकऱ्याची अडचण काही नाहीये, या शेतकऱ्याची नाहीये, त्याच्या पुढच्या म्हणजे कुठल्याच शेतकऱ्याची अडचण नाहीये. चतुर्सीमेला चारी साईडच्या शेतकऱ्यांची ना राक्षांची आहे ना कोणाची आहे. अडचण सरपंचाला आहे. वैयक्तिक
राग आहे त्यांना का इथून तुमचा एक एक्सप्रेस रोड न्यायचा आहे, याचा डबल लेनचा. ओके. त्यासाठी आमची पण तयारी आहे. त्यासाठी आम्ही 10 फूट गेले 4 दिवस सांगतोय, आमच्याकडून पण 10 फूट घ्या आणि चांगला रस्ता होऊ द्या इथं. नाही, कंपाऊंड साहेब एका दिवसात होत नाहीये, त्याला कमीत कमी 8 दिवस लागले कंपाऊंडला. ज्यावेळेस फळ्या लावायला लागले त्यावेळेस त्यांना जाग आली. त्यावेळेस त्याच्या अगोदर त्यांना फोन करून आहे ना, समज साहेबांनी कित्येक वेळा बोलवलेत, ते फक्त 3 वेळा हजर झालेत. हे 10 बघा, वेळा इथं साहेब, meeting झाल्या. जर तहसीलदार साहेबांनी जर आपल्याला आदेश दिले 5 फूट सोडायला सांगितलं तर आपण 10 फूट सोडणार आहे. कारण वरच्या शेतकऱ्यांना पानन रस्ता हवा आहे. बरेच शेतकरी वरती तर रस्ता मग करायचा असेल, आज ह्या रस्त्याला ट्रॅक्टर येऊ शकतो. जर त्यांचा इगो हर्ट होत असेल तर आपण 10 फूट जागा आज नाही म्हणत, आपण उपोषणाच्या नंतर नाही म्हणत. पोलीस पाटील जे आहे गावचे सत्यवान घोगरे, हे पण येऊन गेले 2दा. त्यांना पण आपण सांगितलं का तुम्ही एक तोंडाच्या फक्त वाफा नको, एक 500 रुपयाचा स्टॅम्प मागून घ्या आणि आमच्याकडून एक 10 फूट जागा लिहून घ्या, त्याच्या खाली 2 जामीनदार घ्या. बाकी ना सरपंच त्याला तयार आहे ना कोणी तयार आहे. मग आपण करायचं काय? आता तहसीलदार साहेबांचा मला फोन आला होता का बाबा एक रिक्वेस्ट आहे का 2 दिवस तुम्ही काम थांबवा. आपल्या शहरामध्ये जोरात शिवजयंतीचा महोत्सव साजरा होतोय, त्याच्यानंतर आपण बसून विषय सॉर्ट आउट करून घेऊ. इथं जो वाद आहे तो शेतकऱ्यांचा वाद नाही आहे, इथं जो वाद आहे तो सरपंचाचा वाद आहे. स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि लोकांवरती आरोप करायचे. बरेचसे विषय आहे गावामधले ते आपण काढू एक एक. समोर एक बिल्डिंग दाखवा, याचे पण एक बरेच विषय आहेत. म्हणजे ती 4 मजली स्थिती हा, कोणाची आहे? ते आपण काढू. आता नाव कोणाचं घ्यायचं नाही आपल्याला. नाही तुम्ही हे आता तो करायला आपण ते सांगितलं. सेकंड याला घेऊ. बरं. म्हणजे लोक फक्त समद इनामदार करतो ते चुकीचं करतोय, बाकीचे लोक जे करतात ते चुकीचं करत नाही. सदर याची आपण बांधकामाची परमिशन विचारू, कम्प्लिशन विचारू. सदर बिल्डिंगचं जे ड्रेनेज जोडलेलं आहे ग्रामपंचायतीच्या ड्रेनेजला, ते कुठल्या आधारे जोडलेलं आहे. जर एखाद्या बिल्डिंगला कम्प्लिशन नसेल तर तुम्ही ते कसं जोडलं, तिथं कम्प्लिशन नसताना MSCBचे मीटर कसं काय आले, कम्प्लिशन नसताना तिथं लिफ्ट PWDने कशी तुम्हाला सँक्शन केली. या सगळ्या अजून बऱ्याचशा गोष्टी आहे, याचा आपण खुलासा करू सेकंड पार्टमध्ये. ओके. विषय कसा आहे, इन शॉर्ट, शेतकऱ्यांना अडचण नाही आहे, जे चतुर्सीमेला शेतकरी आहे. अडचण सरपंच साहेबांना आहे. तर एक प्रश्न मला असा पडलेला आहे का सदर सरपंच हे लोकनियुक्त आहे का सिलेक्टेड नियुक्त आहे, हा एक प्रश्न त्यांना साहेब तुम्ही विचारा. नाही, काल त्यांनी एक धमकी पण दिली इथं. ते म्हणजे पोलीस प्रोटेक्शनमध्ये इथं आम्ही रोड करून दाखवू, JCP आणून आहे ना सगळं उखडून टाकू आम्ही. मला असं वाटायला लागलं आपण उत्तर प्रदेशमध्ये राहतोय का महाराष्ट्रात राहतोय. बुलडोजर बाबा तिकडे आहे, आपण बुलडोजर बनण्याचा प्रयत्न करू नये. काय साहेब, हा जो प्रश्न आहे त्यांना विचारा. काल त्यांनी जो अर्ज दिला तहसीलदार साहेबांना, ते एका शेतकऱ्याच्या नावाने दिलेलं आहे. संबंधित सगळ्या शेतकऱ्यांचं नाव टाकायला पाहिजे होतं. असा भेदभाव नाही करायला पाहिजे. बरोबर आहे का? ठीक आहे. आणि आता त्यात मी तुम्हाला जो आहे ना, तुमचं सांगतो. मी जो आहे अल्पभूधारक आहे, बरोबर आहे, आणि अल्पसंख्याक आहे. सदर गोष्टीची घटना मी अल्पसंख्याक आयोगाला काल कळवलं आहे. तर या पद्धतीने इथं कामकाज चालू आहे, तुम्ही याच्यामध्ये दखल घ्या. काल मी त्यांना ईमेल केला आहे वसीम बोरान साहेबांना आणि प्यारेलाल साहेबांना. ते पण येत्या 2-3 दिवसामध्ये जागेवरची स्थळ पाहणी करतील. आणि शेवटचं असं म्हणायचं, शेतकऱ्यांची काय अडचण नाही आहे. दिलेल्या हद्दीच्या आतमध्ये 2 फूट कंपाऊंड केलेलं आहे, हे शेजारचा पण शेतकरी मानतोय. या सरपंचाचा जो मुजोरीपणा आहे तो मीडियानी आणि गाववाल्यांनी ते बघावं.